नारू हा एक रोग आहे जो एका कृमीमुळे पसरतो। कृमी म्हणजे किडा, आणि तो संसर्गजन्य असल्यामुळे तो पसरू शकतो। जो दूषित अन्न पाणी पिल्याने होतो, दूषित अन्न खाल्ल्याने जो दूषित पाणी पिल्याने होतो। त्याच पद्धतीने बेळगावमध्ये एक वेगळा नारू रोग त्या ठिकाणी पसरवणारा कीटक, कृमी किंवा व्हायरस म्हणू शकता, तो काल आला होता आणि त्याचं नाव आहे लाल पिवळा नारू। हा जसा तो नारू दूषित अन्न पाण्यामुळे होतो, तसा हा लाल पिवळा नारू हा दूषित विचारांमुळे होतो। हा जर पसरायचा नसेल तर त्याला तात्काळ इलाजाची गरज आहे, आणि त्या इलाजाचं नाव आहे, त्या डॉक्टरचं नाव आहे महाराष्ट्र एकीकरण समिती। आणि त्या डॉक्टरकडे जाऊन मराठी स्वाभिमान नावाची लस घेतला तर हा नारू पसरण्यापासून थांबतो। आणि हे त्या नारूला मला सांगायचं आहे की बेळगावमध्ये वाटेल ते बरोबर तू कितीही तरपोक्ती करून गेलास तर बेळगावच्या मराठी माणसाला काही फरक पडणार नाहीये। आम्ही संयमाने शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या चौकटीत धरून आंदोलन करत असताना ही बेळगावची पोलीस प्रशासन किंवा एकंदरीतच यंत्रणा वेगवेगळे खोटे गुन्हे घालून आम्हाला त्रास देण्यात, अडकवण्यात जोर लावत असताना तो वाटेल ते येऊन बरोबरून गेला, त्याच्याबद्दल कुठली कारवाई या ठिकाणी बेळगाव प्रशासनाने केलेली आहे हा प्रत्येक मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे। मला ह्या नाऱ्याला धन्यवाद द्यायचा आहे की 1 नोव्हेंबरला सुट्टीमुळं जी मराठी लोक कुठेतरी बाहेर जायचं नियोजन करणार होती, ती सुद्धा याची ही कोकलेली गरज ऐकून उद्वेगानं त्या ठिकाणी काळ्या दिनात सामील होणार आहे। त्यामुळं काळ्या दिनाच्या फेरीची संख्या वाढवल्यामुळं नारू मंडळ आभारी आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला 70 वर्ष झाली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राज्याच्या विरोधात किंवा राज्योत्सवाच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही हे सगळं करत असताना मला एक सांगायचं आहे की जसं भाषावर प्रांतरचना झाली आणि बॉम्बे राज्याचा भाग असलेल्या बेळगाव हे अन्यायानं परराज्यात टाकण्यात आलं, तेव्हापासून आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पाळतो आणि तो केंद्र सरकारच्या विरोधात करतो। तर मला बेळगावातल्या स्थानिक कन्नड भाषिकांना सांगायचं आहे, त्या अशा लोकांच्या अजिबात नादी लागू नका। आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढतो। आम्ही कन्नड भाषेला किंवा कर्नाटक राज्याला कधीच विरोध केलेला नाही। राज्योत्सवाला विरोध करायचा प्रश्नच येत नाही। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमची न्यायी मागणी लोकांमध्ये आमची लोकेच्छा दाखवण्यासाठी एक माध्यम म्हणून ती निषेध फेरी असते। लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येत असतात। याच्यावरून इथल्या लोकांची लोकेच्छा काय आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं कळायला हवं। आणि परवाच हायकोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्याला निदर्शन करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकाराने तुम्ही तो हिरावून देऊ शकत नाही। असं असताना रक्तपाताच्या त्या ठिकाणी तो इकडं गोष्टी करून गेलाय आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। बेळगाव पोलीस प्रशासन त्या ठिकाणी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे, अन्यथा जशास तसा आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मी खूप संयमानं आणि कायद्याच्या चौकटीत धरून बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण हे असं चालू राहिलं तर आमच्या संयमाचा बांध कधी फुटेल हे आम्ही सांगू शकत नाही। त्यामुळे तात्काळ त्या नारूवर कारवाई करा आणि याचा प्रादुर्भाव इथल्या स्थानिक लोकांपर्यंत होण्यापासून वाचवा, एवढी विनंती मी या ठिकाणी बेळगाव प्रशासनाला करतोय। विनाकारण येऊन बाहेरून बेंगलोरवरून येऊन त्या ठिकाणी बेळगावचं वातावरण खराब करायचं आणि इथं त्याचं काहीतरी ऐकून मराठी माणसांच्या भावनांचा उद्रेक झाला की मग मराठी माणसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकून त्या ठिकाणी जाणून बुजून त्यांच्यावर कारवाई करायचं हे काम त्या ठिकाणी प्रशासन चालू आहे। मला तर कधी कधी शंका वाटते की बेळगावच्या जिल्हा प्रशासनानंच त्याला इथं बोलवून ही गरज ओळखायला लावली की काय असा प्रश्न मराठी माणसांच्या त्या ठिकाणी मनात येतो। कारण जाणून बुजून असं काहीतरी वातावरण दूषित करायला लावायचं आणि कारवाईच्या किंवा कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्या ठिकाणी बेळगावच्या मराठी माणसांच्या आंदोलन थांबवायचं। त्यामुळं हा विचार प्रत्येक जण करतोय आणि आता कुठेतरी उद्रेक होईल याची त्या नारायण गौडावर तात्काळ कारवाई करावी विनंती मी करतोय। महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा लोकशाही मार्गाने जोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल तोपर्यंत चालूच राहील आणि कोणीही नारू हरू आला तर आम्ही त्याच्या कुठल्याही तरतुदीला घाबरणार नाही। मराठी माणूस हा आजपर्यंत संयमानं शांततेनं लोकशाही मार्गाने लढलाय आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाण्यापासून स्वतःला थांबवतोय आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत राहू। पण प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ या लाल पिवळ्या नारूवर कारवाई करावी आणि बेळगावचं वातावरण त्या ठिकाणी खराब होण्यापासून वाचवावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।